जमवलेली साय फ्रीजमधून बाहेर काढली आणि छान फेटून घेतली. त्यात एक छोटा चमचा हळद आणि त्याच चमच्याने 2.5 चमचे मीठ घातलं आणि सर्व एकजीव करून घेतलं. आता साय मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि पुरेसे पाणी घालून ही साय छान फेटून घ्यायची. म्हणजे बटर किंवा जे लोणी आहे तर ते बाजूला होते. तर बघा, बटर बाजूला झालंय आणि खालचं पाणी आपण बाजूला काढून ठेवले. त्यानंतर पुन्हा हा बटरचा गोळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलाय आणि असाच 2 ते 3 वेळा हा बटरचा गोळा आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याला काही वास असेल तर तो निघून जातो. त्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे बटर जमवायचं आहे. असेल तर आपण बटर पेपर नक्की यासाठी यूज करायचं आहे. आता दोन्ही कंटेनर आपण 1 तास फ्रीझरमध्ये ठेवले. 1 तासानंतर ते बाहेर काढले आणि बघा, छान आपलं बटर तयार झालेलं आहे. तर आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.